नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पासाठी सात्विक नैवेद्य थाली बनवत आहोत। कांदा लसूण विरहित ही थाली बनणार आहे। अगदी 40 ते 45 मिनिटात ही थाली बनवून तयार होते। यात आपण वरण, भात, बटाट्याची भाजी, शेवईची खीर आणि बरंच काही बनवणार आहोत। चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तेव्हा सुरुवातीला आपण गोडाचा पदार्थ बनवतो। चला तर सर्वात आधी आपण शेवईची खीर बनवूया। इथं मी कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि 1 वाटी शेवई घेतलेली आहे। मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिट आपल्याला मस्त गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे। मीडियम फ्लेमला शेवई भाजायची, नाहीतर ती जळण्याची शक्यता असते। 3 ते 4 मिनिटांमध्ये शेवई एकदम परफेक्ट भाजून तयार होते। त्यानंतर यात आपण ड्रायफ्रूट्स टाकूया। इथं मी काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत। ड्रायफ्रूट्स कट करून टाकायचे आहेत। पुन्हा 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे, म्हणजेच ड्रायफ्रूट्स हे छान क्रिस्पी होतात। शेवईला कलर पण एकदम मस्त आलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता। त्यानंतर इथं मी फुल क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे 3 पाव। इथं मी दूध क्रीम सहित टाकणार आहे, त्यामुळे शेवईच्या खीरला टेस्ट एकदम छान येते। पाव वाटी साखर टाकणार आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त अशी शेवईची खीर उकळून घ्यायची आहे। 7 ते 8 मिनिट लागतील। मस्त अशी उकळी त्याला आलेली आहे आणि खीर सुद्धा घट्ट झालेली आहे। सर्वात शेवटी वेलची पावडर टाकायची आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। जोपर्यंत खीर घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला उकळू द्यायचं आहे। हवं असल्यास तुम्ही केशर काढा सुद्धा टाकू शकता, त्याने सुद्धा टेस्ट छान येते। एकदम परफेक्ट अशी आपली शेवईची खीर तयार झालेली आहे। इथं आपला गोडाचा पदार्थ झाला। त्यानंतर वरण भाताचा कुकर लावून घेऊया। इथं मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, छोटी वाटी, आणि 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। इथं मी कालीमुछ तांदूळ घेतलेला आहे। रोजच्या वापरातला तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता। आता हे तांदूळ आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर तांदूळमध्ये 2 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि डाळीमध्ये सुद्धा 2 वाटी हळद टाकायची आहे, थोडंसं जिरं आणि मीठ। भातामध्ये सुद्धा थोडंसं मीठ आणि तेल टाकून घ्यायचं आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा टाकू शकता। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। डाळीमध्ये जिरं टाकल्यामुळे वरणाला टेस्ट ही छान येते। त्यानंतर कुकरमध्ये तळाशी पाणी टाकलेलं आहे, स्टँड ठेवायचा आहे आणि डबे सेट करून घ्यायचे आहे। यानंतर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपण बटाटे सुद्धा शिजवून घेऊया। कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। बटाटे शिजवण्यासाठी वेगळा कुकर लावायची गरज नाही, वेळेची सुद्धा बचत होते आणि गॅसची सुद्धा। त्यानंतर चपातीसाठी कणिक मळून घेऊयात। इथं मी 2.5 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। चवीपुरतं मीठ, तेल आणि थोडं पाणी टाकून मस्त मऊसूद अशी कणिक मळून घ्यायची आहे। तेलामुळे चपात्या ह्या छान मऊसूद येतात। पाणी टाकताना थोड्या प्रमाणात टाका, नाहीतर कणिक पातळ होण्याची शक्यता असते। इथं मऊसूद अशी कणिक मळून झालेली आहे। झाकण ठेवून 10 मिनिट मुरवत ठेवायची, म्हणजे चपात्या ह्या छान मऊ येतात। इथं आपल्या कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत, चेक करूया। बटाटे एकदम परफेक्ट आपले शिजून तयार झालेले आहेत। भात सुद्धा झालेला आहे आणि डाळ सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे। आता ही डाळ पातेल्यामध्ये काढून घेऊया। पाणी टाकायचं आहे आणि रवीने मस्त पातळ करून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर वरण हे 5 ते 7 मिनिट व्यवस्थित उकळू द्यायचं आहे। इथं वरण सुद्धा आपलं तयार झालेलं आहे। त्यानंतर बटाट्याची साल काढून घेऊया। इथं आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत। कांदा आणि लसूणचा अजिबात वापर न करता एकदम टेस्टी अशी बटाट्याची भाजी आपण तयार करणार आहोत। त्यानंतर कढईमध्ये 3 पळी तेल टाकायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी टाकायची आहे आणि पाव चमचा जिरे टाकायचं आहे। जिरं आणि मोहरी छान फुलली की त्यात आपण कढीपत्त्याची पाने टाकणार आहोत। पाव चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा घरगुती गरम मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचं आहे। 1 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पुन्हा 1 ते 2 मिनिट हे व्यवस्थित होऊ द्यायचं आहे।
पाणी टाकल्यामुळे बटाट्याची भाजी अजिबात कोरडी होत नाही, एकदम रसरशीत अशी भाजी तयार होते। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। इथे आपण लसूण कांदा न वापरता ही भाजी बनवत आहोत, तरीसुद्धा ही भाजी एकदम टेस्टी लागते। तुम्ही नक्की ट्राय करा। बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आहे आणि झाकण ठेवून 5 ते 6 मिनिट मस्त वाफवून घ्यायची आहे। इथे 5 ते 6 मिनिट झालेले आहे। इथे आपली बिना लसूण कांद्याची बटाट्याची भाजी तयार आहे। झाकण ठेवून साईडला ठेवायचं आहे। त्यानंतर आपण टमाटरची आंबट गोड चटणी बनवणार आहोत। कढईमध्ये 1 पळी तेल टाकायचं आहे। तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे। त्यानंतर जिरं मोहरीची मस्त फोडणी द्यायची आहे। कढीपत्त्याची पाने टाकायची आहे। इथं मी 2 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। 1 मिनिट त्यासुद्धा परतून घ्यायचे आहे। थोडंसं हळद टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे। इथं मी 1 मोठा टमाटर कट करून घेतलेला आहे। थोडासा कोथिंबीरसुद्धा टाकायचा आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर 1 चमचा गूळ टाकणार आहे। गुळाऐवजी तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता। त्यामुळे ही चटणी मस्त आंबट गोड चवीची तयार होते। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट मस्त वाफवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथं आपली टमाटरची आंबट गोड चटणी तयार झालेली आहे। यानंतर आपण चपाती बनवून घेऊयात। तवा व्यवस्थित गरम झालेला आहे। इथं मी नैवेद्य थालीसाठी छोटी चपाती बनवत आहे। दोन्ही साइडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। दोन्ही साइडने व्यवस्थित चपाती भाजून घ्यायची आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर तूप किंवा तेल लावून भाजून घ्यायचे आहे। इथं मी तूप लावलेलं आहे। बाप्पासाठी नैवेद्य बनवायचा होता म्हणून मी तुपातील चपाती बनवत आहे। इथे आपली चपाती तयार झालेली आहे। दुसरी चपाती सुद्धा मी याच प्रकारे भाजून घेणार आहे। तूप लावल्यामुळे चपात्या एकदम टेस्टी लागतात। इथं आपला संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे। चला तर आता बाप्पाची नैवेद्याची थाली सजवूया। मस्त वरण, बटाट्याची भाजी, शेवईची खीर, चपाती, भात। एका भातावर आपल्याला वरण टाकायचं आहे आणि दुसऱ्या भातावर दही, टमाटरची आंबट गोड चटणी, रव्याचा लाडू आणि ओरिओ मोदक आणि खव्याचा मोदक। खव्याचा मोदक मी इथं रेडीमेड वापरलेला आहे आणि रव्याचा लाडू आणि ओरिओ मोदक याआधी मी चॅनलवर अपलोड केलेला आहे। एकदा चॅनलला नक्की विजिट करा। इथं आपली तयार आहे बाप्पाच्या नैवेद्याची सात्विक व्हेज थाळी। एकदम परफेक्ट 40 मिनिटाच्या आत तयार होणारी थाली आहे। दिसायला जितकी सुंदर तितकी सात्विक आणि चवीला सुद्धा एकदम टेस्टी आहे आणि कमी वेळात तयार होणारी आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया नवीन रेसिपी सोबत।